नाटक कशासाठी करतो हा एक बेसिक प्रश्न. तर आपल्याला एक काहीतरी सत्य लोकांपुढे पोहोचवायचं असतं, मांडायचं असतं आणि ते पोहोचवायचं असतं. आपल्याला जे काही येतं ते आपण समाजासाठी दिलं पाहिजे. माणूस म्हणून तुम्हाला विकसित होण्याची संधी मिळते आहे तिथे तुम्ही जायचंच. आकृतीबंधाची जाणीव ही मला दिल्लीला गेल्यावर झाली. म्हणजे तेंडुलकरांचे शब्द आहेत, हे जागतिक दर्जाचं नाटक आहे. हाय, हॅलो, नमस्कार. आज आपल्यासोबत खूप महत्वाचं व्यक्तिमत्व आहे. खूप महत्वाच्या नाटकांमध्ये काम केलेलं आहे आणि मला आज खूप आनंद होतोय की ज्यांचं काम बघून आपण इन्स्पायर होत असतो. त्यांचं काम बघून असं वाटत असतं की अरे असं काम करायचंय मला रंगमंचावर आणि पडद्यावरही. तर आज त्या व्यक्तीची मी मुलाखत घेतोय. मजा येते. आज आपल्यासोबत आहे ज्योती ताई. नमस्कार. यस. तर आज आपण ताईची ऍक्टर म्हणून काय प्रोसेस आहे, ऍक्टर टू कॅरेक्टर काय जर्नी आहे आणि अभिनयाची जर्नी काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत. यस ताई. तर ताई, तुझी अभिनयाची सुरुवात कुठनं झाली, कशी झाली? खूप अगदी मी लहान असल्यापासूनच मी बरोबरच्या मोठमोठ्या लोकांना अभिनय करतच मोठी झाले असं म्हणायला हरकत नाही. कारण माझ्या सुदैवाने अशा घरात माझा जन्म झाला होता की जिथे त्या काळामध्ये राष्ट्रीय सेवा दल कला पथकाची पण सुरुवात झाली होती. राष्ट्रीय सेवा दलाच्या इतर राजकीय सामाजिक ऍक्टिव्हिटीज पण सुरू होत्या आणि स्वातंत्र्य लढ्यामध्ये आमच्या घरातल्या काही लोकांनी तुरुंगवास सुद्धा भोगलेला होता. त्याच्यात माझे आई वडील दोघंही होते. तर असं एक सामाजिक आणि कलात्मक असं दोन्ही प्रकारचं फार सुजाण लोकांचं असं सगळं वर्तुळ माझ्या भोवती होतं मी लहान असताना. त्याचा खूप मोठा फायदा मला माणूस म्हणून झाला असं मला वाटतं. आणि मग पुढे काय त्यांच्या पावलावर पाऊल टाकतच मी सेवा दलातूनच काही ना काही करत गेले. मग मला नृत्यामध्ये चांगलं अंग आहे असं वाटलं. आणि माझी काकू पारशी होती, ती स्वतः मणिपुरी शिकून आलेली होती आणि त्यामुळे आणि सेवा दलाच्या कलापथकामध्ये त्यांची शिबिर असायची की कलावंत चांगले घडवण्यासाठी सुद्धा, चांगलं माणूस घडवण्यासाठी सुद्धा वेगवेगळी शिबिरं असायची. सुंदर वातावरणामध्ये आणि अशा चांगल्या कुटुंबामध्ये माझा जन्म झाला आहे. मी माझं फार मोठं भाग्य समजते. आणि तो काळही असा होता की इतर सर्वसामान्य मध्यम वर्गामध्ये फारसं या गोष्टींकडे आदराने पाहिलं जायचं नाही. पण आमच्या घरामध्ये अशा प्रकारचं काही हे नव्हतं. माणसाने स्वतंत्रपणे आणि समाजाला पूरक होईल असं काही ना काही करत राहिलं पाहिजे, ज्याच्यातून त्याची स्वतःची पण प्रगती होईल आणि समाजाचा एक घटक म्हणून सुद्धा तो समाजाबरोबर पुढे जाईल. अशा प्रकारचं काही कोणी भाषण दिलं नव्हतं आम्हाला. ते बघत बघतच आम्ही मोठे झालो आणि त्याचा खूप मोठा फायदा मला आयुष्यभर झाला होतो आहे असं मी म्हणेन. आणि अभिनयच का निवडला, अभिनय क्षेत्रच का निवडलं? ते आतूनच काहीतरी मला म्हणजे ती नाळ जुळते म्हणतात ना कुठेतरी. एकतर हे सांगायला मला खूप हे वाटतं, एवढी मोठी नावं मी घेऊन आहेत, पण नाट्याचार्य खाडिलकर ज्यांनी मान अपमान वगैरे सारखी मोठी मोठी नाटकं लिहिली, ते माझ्या आजोबांचे काका होते, म्हणजे आईच्या वडिलांचे काका होते. म्हणजे अशात ते तिकडून कुटुंब तसं होतं. आणि देशपांड्यांचं कुटुंब जिथे माझे वडील जन्माला आले, त्यांचे वडीलही डॉक्टर होते, माझे वडीलही डॉक्टर होते आणि त्यांचे वडीलही स्वातंत्र्य लढ्यामध्ये होते, माझे वडील स्वातंत्र्य लढ्यामध्ये होते. तर असं सगळं समाज म्हणजेच आपलं कुटुंब असतं असं समजून घेतच जणू काही आमचं कुटुंब माणूस म्हणून पुढे चाललेलं होतं. आणि त्यातला मी एक माणूस. मग इथनं तुझी अभिनयाची ऍक्टिव्हिटी आणि अभिनयाची उपजत पण मला खूप आवड होती. प्लस सगळं वातावरण पण पोषक होतं. आणखीन अशा ऍक्टिव्हिटी करण्याची संधी सारखी चालून येत होती सेवा दलाच्या कलापथकामुळे. तर अशा गोष्टी घडत गेल्या. आणि मग त्यानंतर पुढे दिल्लीला माझा सर्वात मोठा भाऊ तो चायनीज शिकण्यासाठी हाँगकाँगला गेला होता. आणि तो खूप म्हणजे इतक्या खेडेगावातून मॅट्रिक होऊन इतका पुढे गेलेला म्हणून त्याचं आमच्या गावामध्ये पण फार कौतुक होतं. तर त्याच्या सांगण्यावरून असं लक्षात आलं की दिल्लीमध्ये नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा सारखी एक संस्था आहे.
तर त्याच्या पाठबळावर मग मी म्हटलं की मी जाणार तिकडे शिकायला. तर असं ते घडलं. आणि कला पथकात मध्ये माझी काकू पारशी होती, जसं मी सांगितलं. म्हणजे एक इतकं मोकळं वातावरण सगळं आमच्या फॅमिलीमध्येच होतं की जिथे काही चांगली संधी, काय माणूस म्हणून तुम्हाला विकसित होण्याची संधी मिळते आहे, तिथे तुम्ही जायचंच. मग काय मागचा पुढचा प्रश्नच येत नाही. बाकीची अडचणी आपण बाजूला करून टाकू. तर अशा सगळ्या वातावरणात मी मोठी झाले. हे माझं काय म्हणायचं, नशीब, भाग्य. भाग्य. तू त्यानंतर NSD ला गेली. ते 3 वर्षाचा कोर्स 3 वर्षाचा कोर्स केला. आणि तिथे रेपर्टरी कंपनीमध्ये तुम्ही नंतर एक्सटेंड करू शकायचा तुमचा मुक्काम NSD मधला. तर तशी मी रेपर्टरीमध्ये पण 1 किंवा 2 वर्ष थांबले होते. आणि ते रेपर्टरी कंपनीचे नाटकाचे दौरे असायचे, प्लस शनिवार रविवार दिल्लीमध्ये नाटक असायची. त्यामुळे नाटक करत राहणे आणि मोठमोठ्या रशियन लेखकांची, वेगवेगळ्या मोठ्या जागतिक दर्जाच्या लेखकांची हिंदीमध्ये ट्रान्सलेट झालेली नाटकं करण्याची संधी दिल्लीने दिली. त्यामुळे दिल्लीने मला एक जागतिक रंगभूमीचा एक मोठा आवाका दिल्लीच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामुळे मला मिळाला, असं मी म्हणू शकते. आणि तू NSD आधी तू इथं नाटक करत होती, अभिनय करत होती. NSD गेल्यावर तू अभिनयाचं शिक्षण घेतलं. हो. तर फरक काय पडला तुझ्या अभिनय करण्यामध्ये? खूपच फरक. कारण एक तर इथल्या म्हणजे मी सेवादलाच्या कलापथकामध्ये जे काही करत होते त्याच्यामध्ये उत्स्फूर्तता, सौंदर्य या सगळ्या गोष्टी होत्या. पण काहीतरी आकृतीबंधाची जाणीव ही मला दिल्लीला गेल्यावर झाली, असं म्हणायला पाहिजे. की एक प्रोसेस असते, बिगिनिंग आणि मग डेव्हलपमेंट आणि मग क्लायमॅक्स आणि मग द एंड वगैरे, असं जे काही त्याची शास्त्रीय बाजू असते, स्ट्रक्चर असतं. आणि साहित्य म्हणून सुद्धा नाटकाचं काय थोर, कमी थोरपण, लहानपण, थोरपण जे काही आहे त्याच्याकडे एक वाङ्मय कला म्हणून बघण्याकडची पण एक दृष्टी मला दिल्लीमध्ये मिळाली. अच्छा. त्या 3 वर्षामध्ये तू खूप पात्र केले असतील. हो, आणि खूप वेगवेगळी पात्र केली, हे तर झालंच. मुख्य म्हणजे आंतरराष्ट्रीय नाटकांच्या हिंदी अनुवादामध्ये मला काम करायला मिळालं. 3 सिस्टर्स ते आम्ही हिंदीमध्ये करायचो. आणि त्याच्यामध्ये मी त्यातल्या त्या लहान बहिणीचा रोल करायचे. 3 बहिणी असतात त्या, 3 सिस्टर्स. सो त्याचे आम्ही खूप प्रयोग केले. आणि दिल्लीचं मला एक वैशिष्ट्य वाटतं की मी सेवादलाच्या कलापथकातून गेले होते म्हणून की काय माहित नाही, पण कधीही रिव्ह्यू झाले, म्हणजे मला हे थोडंसं कॉलर ताट करणार वाक्य, रिव्ह्यू झाले की त्याच्यामध्ये असायचं, बट द बेस्ट परफॉर्मन्स केम बाय ज्योती देशपांडे. रिव्ह्यू ऑडियन्स कडे न्यायचे? नाही, पेपरमध्ये. पेपरमध्ये जेव्हा यायचं, म्हणजे हे वाक्य अनेकदा पेपरमध्ये असायचं, द बेस्ट परफॉर्मन्स केम बाय ज्योती देशपांडे. तर अशी मी ज्योती देशपांडे, नंतर ज्योती सुभाष झाले. आणि तू NSD मध्ये खूप वेगवेगळे फॅकल्टी शिकवत होते. अलकाजी तुम्हाला शिकवत होते, बाकीची फॅकल्टी होते. आपल्या लाईफमध्ये काही व्यक्तींचा प्रभाव आपल्यावर पडत असतो. तर तिथे शिक्षण घेत असताना कुठल्या व्यक्तींचा तुझ्यावर प्रभाव पडला? किंवा सर्वात मोठे म्हणजे काय म्हणजे जगदीश्वर ज्यांना म्हणता येईल असे इब्राहिम अलकाजी, डॉक्टर अलकाजी. एक तर त्यांचा संपूर्ण वाङ्मयावर, म्हणजे नाटक म्हणून वाङ्मय प्रकार म्हणून सुद्धा त्यांचा त्याच्यावर एवढा होल्ड होता, एवढं त्यांचं वाचन होतं, एवढं ज्ञान होतं त्यांच्याकडे, की आम्ही स्थिमित होत जात असतो. म्हणजे आमच्यासारखी मुलं जर कुठून आलेली तिथं स्थिमित होत असत. म्हणजे मला आठवत आहे, इडिपस ते इंग्रजीमध्ये म्हणजे आम्हाला अभ्यासाला होतं. तर इडिपस ही फार मोठी ट्रॅजेडी मानली जाते ग्रीक ह्याच्यामधली. तर ते इंग्रजीमध्ये आम्ही अभ्यास इंग्रजीमध्ये केला जायचा, कारण मूळ भाषा कुठली असली, समजा रशियन असली, आता 3 सिस्टर्स मला वाटतं मुळामध्ये रशियन होतं, तर ही नाटकं आम्ही सगळी इंग्रजीमध्ये, वेस्टर्न ड्रामा नावाचा आम्हाला एक सब्जेक्टच होता. तर त्याच्यामध्ये ही सगळी नाटकं आम्हाला अलकाजींसारख्या माणसांकडून शिकायला मिळाली. नाटक म्हणजे काय असतं, त्याचं स्ट्रक्चर म्हणजे काय असतं, ती माणसं जिवंत कशामुळे वाटू शकतात, याचा एक मोठा कॅनव्हास त्यांनी आमच्या पुढे असा उलगडून ठेवला. की त्यामुळे पुष्कळ नंतर आमच्यामधली काही अशी मुलं स्वतःला समजायची आम्ही NSD वाले आहोत असं त्यांना वाटायचं. त्यामुळे ती कुठल्याही गोष्टीला हे काय
ते काय असं करायला लागली. फॉर्च्युनेटली माझ्या बाबतीत तसं झालं नाही. मला इथे काम करणारी लोक किती सामान्य वस्तुस्थितीमधून पुढे येऊन काम करत असतात याचीही जाणीव होती. त्यामुळे आहे या परिस्थितीमध्ये हा माणूस इथपर्यंत करू शकतोय, म्हणजे तो चांगलंच करतोय, असा एक पॉझिटिव्ह दृष्टिकोन माझा पहिल्यापासून तयार होत गेला. आणि अलकाजींची तू त्यांच्या डिरेक्शन अंडर काम केलं असेल? हो, केलं ना. तर त्यांची प्रोसेस काय होती डिरेक्टर म्हणून? काय प्रोसेस? डिरेक्टर म्हणून आधी एकतर वाचनाचे सेशन्स व्हायचे. प्रत्येकाला कॅरेक्टर स्टडी म्हणून लिहून काढावं लागायचं की ही कॅरेक्टर काय आहे, मग त्याचे बॅकग्राऊंड काय आहे, मग त्याचं कल्मिनेशन शेवटी कशात होतं काय वगैरे वगैरे. तो सगळा थिसिस लिहून काढायला लावायचं. म्हणजे ते लिखित काम खूप करायला लावायचं. ते जरा मला बोरिंग व्हायचं. पण आता अभ्यास आहे म्हटल्यावर ते करावंच लागायचं. आणि अर्थात नाटक प्रॅक्टिकली करताना खूपच मला नेहमीच मजा वाटायची, ती होतीच. पण एक अभ्यासूपणे पाहण्याचा दृष्टिकोन मोठा तो मला तिथे मिळाला NSD मध्ये, आणि अलकाजींमुळे मिळाला हे निश्चित. वा. आणि आपण जेव्हा काम नाटक ही सामूहिक कला आहे, समूहाने करणारी कला आहे, तर को ऍक्टर असतात. हो. तर तुझे को ऍक्टर सोबत काही मुवमेंट? आमची बॅच अजूनही मानली जाते की तशी बॅच पुन्हा झालीच नाही. माझ्याबरोबर नसीरुद्दीन शाह होता, ओमपुरी होता. इथे आमचं झाला, इथे आमचा वर्गातलं सगळे. आणि त्या काळात तिथे दिल्लीत मलाही बऱ्यापैकी मान्यता होती. त्यामुळे आम्ही तिघं आमच्या वर्गातले फार मोठे नट आहोत असं मानलं जायचं. अर्थात इकडे आल्यावर माझी परिस्थिती एक मुलगी असल्यामुळे किंवा आधीपासून माझं काही काही ठरलेलं असल्यामुळे मी वेगवेगळ्या गोष्टी करत गेले. राष्ट्रसेवा दलाचं कलापथक होतं, तर जाताना सुद्धा माझं असंच ठरलं होतं की, आणि त्या कलापथकामधून जो पैसा गोळा होईल तो सामाजिक कार्यासाठी वापरला जात असेल. त्यामुळे आमच्या कुटुंबामध्ये हे एक सामाजिक पार्श्वभूमी होतीच की आपल्याला जे काही येतं ते आपण समाजासाठी दिलं पाहिजे. मग त्यामुळे गणपती उत्सवाचे दौरे असायचे. निळूभाऊ फुले आमचा हेड होता. निळू फुले त्यावेळेला सेवा द्यायला होता, अजून सिनेमात शिरला नव्हता. तर निळूभाऊ बरोबर आम्ही दौऱ्यांवर जायचो. मग व्यंकटेश माडगुळकरांचे काही वग आहेत, कुणाचा कुणाला मिळणार नाही. आम्ही ते नाटक केलं होतं ललित कला केंद्रात. पण असे तमाशाचे फड आम्ही घेऊन जायचो. आणि त्याच्यामध्ये असं पण असायचं की पहिले काही म्हणजे इंटरव्हल पर्यंत साधारण अर्धा पाऊण तास पहिला लोकनृत्य करायची, वेगवेगळ्या प्रदेशातली, म्हणजे फक्त मराठी नव्हे, त्या भागातली काही समीर गीतं म्हणायची, म्हणजे राष्ट्रपर गीतं म्हणायची. लीलाधर हेगडे नावाचे मोठे गायक होते आमचे सेवा दलाचे, ते आम्हाला शिकवायचे. तर असं एक नाटकाचं, गाण्याचं आणि व्यक्तिमत्वाचं एकंदर शिक्षणच सेवा दलांनी दिलं असं म्हणायला पाहिजे. आणि त्याबरोबर त्याच्यात मोठा एक सोनेरी अक्षरांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचा पण अंतर्भाव झाला असं आपण म्हणू शकतो. ते करताना, कारण तू घर पण सांभाळत होते, हो, तुझं करिअर पण, NSD पास आउट झाली होती, ते झाल्यानंतर हो. तर काय झालं की आता मुख्य म्हणजे मुलं घरामध्ये आली की मग तो मोठा एक प्रश्न होतो. पण माझी आई आणि माझे वडील पण वडील रहमतपूर आमचं गाव सोडून येऊ शकत नव्हते. पण मला कुठेही मुंबईला किंवा कुठेही जायची वेळ आली की आई येऊन माझ्या घरामध्ये सगळं बघायची. स्वयंपाकाला वगैरे कामाला माणसं असायची, पण घरातलं कोणीतरी पाहिजे. तर माझी आई येऊन मुलांना सांभाळायची, आणि ऑफकोर्स बाबा त्यांना शाळेत सोडायचा वगैरे. हे आम्ही घरचं सगळं नीट बसवून ठेवलं होतं. थोडी धडपड करावी लागायची, पण कुणी असं आड आलं नाही माझ्या. म्हणजे आईचं वगैरे तर प्रोत्साहनच होतं, कारण तिला स्वतःलाच खूप आवड होती. ती मी मगाशी म्हटलं तसं नाट्याचार्य खाडीलकरांच्या घरातनं आलेली आमच्याकडे. तिथूनही काय म्हणायचं, तिथून पुढे कुठेतरी चाललेली, बाळकडू घेऊन चाललेली आहे. तर असं त्यामुळे अडचणी आल्या नाही असं नाही, आणि येणारच होत्या त्या. लग्न आणि विशेषतः ती बाई असेल तर तिची मुलं बाळ मोठी होईपर्यंत अडचणी येतात. पण त्या अडचणींना मात करायला मला शक्ती घरच्यांच्याकडूनही मिळाली, सुभाषकडूनही मिळाली, आणि आम्ही पुढे जात राहिलो. एखादं करिअर करण्यासाठी घरचे तेवढेच महत्वाचे आहेत. अगदी अगदी अगदी. आणि काही संधी मी स्वतः सोडून पण दिल्या की हे नाही मला जमणार. जर मला घरात एवढं लक्ष जर दिलं नाही तर बरं मग आपल्यालाच अस्वस्थ वाटतं. आपणच ही मुलं निर्माण केली ना, मग त्यांना इतका वेळ जर मी देऊ शकत नसेल तर मी थांबलं पाहिजे. तर अशा काही गोष्टींना मी नाही सुद्धा म्हटलेलं आहे.
काही नाटकांना. हा, पण अगदी काही मस्ट आहेत, ही केलीच पाहिजेत, काय करू. हा, म्हणजे मी एकतर जयंत पवार अधांतर केलं. डॉक्टर लागूंच्या बरोबर कुठलं केलं, आत्मकथा हा, एलकुंचवारांचं. आणि असे म्हणजे मोजके आणि चांगल्या लोकांबरोबर जाऊन मी करायचं. तू आता लागून सोबत काम केलं, प्रत्येक व्यक्तीकडनं काही ना काही गोष्टी आपण शिकत असतो. लागू हे खूप महत्वाचे व्यक्ती आहे अतिशय, हो, आपल्या रंगभूमीवरची. अगदी ज्यांनी रिअलिस्टिक अभिनय आणि वास्तववादी स्क्रिप्ट त्यांना प्रोत्साहित केलं. तर तू काय त्यांच्याकडनं इन्स्पिरेशन किंवा काय? मला मोठं इन्स्पिरेशन हेच मिळालं की मराठी रंगभूमीवर, व्यावसायिक रंगभूमीवर अलकाजी फारसे माहिती नव्हते, पण डॉक्टर लागू हा एक माणूस होता की ज्यांना अलकाजी माहिती नुसते होते असं नाही, तर त्याला प्रचंड आदर होता की मला अलकाजींबरोबर काहीतरी करायची इच्छा होती, ती राहून गेली, असं डॉक्टर लागू आम्हाला नेहमी सांगत असत. तर त्यांनी मला बोलवल्यावर मी तर अक्षरशः त्यावेळेला माझ्याकडे फोन पण नव्हता, शेजारी फोन यायचा मला जर काही फोन आले तर शेजाऱ्यांचा नंबर देऊन ठेवलेला होता. तर एक दिवशी फोन आला आणि मी डॉक्टर लागू बोलते, म्हटलं कोण असं माझं झालं. अर्थात मी त्यांना ओळखत नव्हते असं नाही, कारण त्याच्या आधी फॉर्च्युनेटली माझ्या भावाचं नाटक त्यांनी केलं होतं, उद्ध्वस्त धर्मशाळा, गोपू देशपांडे. त्यामुळे अगदीच डॉक्टर लागू मला माहिती नव्हते असं नाही, पण त्यांचं बोलावणं मला येईल हे मात्र अजून मला माहिती नव्हतं. ते तसं झालं पण, आणि मग गोष्टी घडत गेल्या. माझं एक स्टँडर्ड ठरूनच गेलं. मला रिव्ह्यूज पण सगळीकडून चांगले मिळाले आणि मग माझं एक स्थान निर्माण झालं. म्हणजे खूप संख्येने खूप नाटकं मी नाही केली, पण जे केली ती महत्वाची, अगदी महत्वाची. म्हणजे आता जयंतचं नाटक अधांतर, अप्रतिम नाटक, आणि म्हणजे तेंडुलकरांचे शब्द आहेत, हे जागतिक दर्जाचं नाटक आहे, हे तेंडुलकरांचे शब्द आहेत. तर अशी नाटकं मला करायला मिळाली, आणखी काय हवं आयुष्य, असं वाटतं. ज्यावेळेस तुला त्या नाटकातले कॅरेक्टर मिळाले, अधांतर मधलं पात्र मिळालं आईचं, जे खूप महत्वाचं पात्र आहे आणि स्ट्रॉंग पात्र आहे, अगदी त्यावेळेस तुझी प्रोसेस काय होती? ती भाषाच वेगळी आहे, कॅरेक्टर म्हणून जगणं वेगळं आहे, आणि मला सातारी ग्रामीण बोलण्याची पूर्ण सवय होती, पण ते कोकणी ग्रामीण होतं. तर जयंतनी काय केलं, जयंतची आई होती मुंबईला त्याच्याकडे, तर एक दिवस मला त्याच्याकडे घेऊन गेला सकाळपासून. म्हणजे आम्ही आधी ठरवलंच होतं एकदा करायचं. मग दिवसभर त्याच्या आईशी मी बोलले, तिला ऑब्झर्व करत गेले, तिचं जरा बघत गेले, आणि अशा पद्धतीने मग नटाला काय ते हे पकडूया, हे सोडूया, काय असं करू शकतो आपण, तशा पद्धतीने काही गोष्टी मी पकडल्या त्यांच्या. आणि मला त्या वर्षीची सगळी अवॉर्ड्स अधांतरला पण मिळाली आणि ऍक्टिंगची सगळी अवॉर्ड्स मला मिळाली. बेस्ट नाटक म्हणून अधांतर, बेस्ट ऍक्ट्रेस म्हणून मला, आणि आणखी कोणाकोणाला आमच्या मिळाली, पण ही दोन्ही तर सगळी मिळाली. म्हणजे जेवढे अवॉर्ड्स असतात तेवढी त्या वर्षीचे अवॉर्ड्स आम्हाला दोन्ही मिळाली काय. सो अधांतर इज समथिंग फॉर मी. अधांतर मधले काही मोमेंट तुला आठवतात का, इथे ते कॅरेक्टर करताना किंवा को ऍक्टर सोबत सीन एखादा आपण प्रयोग झाला म्हणतो, अरे खूप मजा आली त्या प्रयोगाला, त्या सीनला, ऍक्टर त्या एका क्षणासाठी पूर्ण नाटक करत असतो, ते क्षण येऊन गेला, असं तुला अधांतर किंवा बाकीची नाटकं करताना तो क्षण आला आणि असं वाटलं की अरे मी लक्की आहे, ऍक्टिंग करतोय किंवा करते? नाही, पण असं मला पूर्ण नाटक बरंच वाटलं, असं म्हणू शकते. म्हणजे तो आता बोलत होताच ना, तर मी ऐकताना माझ्या डोळ्यासमोर ते सीन्स जात होते, तर मला ठरवता येईल ना की हा सीन चांगला की हा सीन चांगला. ते संपूर्ण, कारण एक तर ती दोन्ही नाटकच एवढी ग्रेट होती की त्यातलं कुठलंही मी असं कमी जास्त करू शकत नाही. आणि ते नाटक म्हणून सुद्धा, म्हणजे क्राफ्ट म्हणून सुद्धा जयंतने ते इतकं छान पकडलं होतं. आम्ही काही शेवटीचे चेंजेस केले, इतकंच नव्हे तर मला जयंतला सलाम करावा असं वाटतो, आणि स्वतःलाही थोडीशी पाठवून वाटते ती अशी की ते नाटक आधी 1 वर्षभर माझ्याकडे आलं आणि मी ते वाचलं, तर त्याच्यामध्ये शेवटीचे काहीतरी गोंधळ होते, ते म्हटलं हे काहीतरी गोंधळ आहे, हे नाटक इथे संपत नाही, ते चुकतंय की मी संपताना काहीतरी चुकतंय याचं. आणि मग मी त्याच्याकडे ते परत पाठवलं आणि मी म्हटलं माझ्या अशा सजेशन्स आहेत, तू विचार कर, आणि तर मग मी नंतर या नाटकाचा विचार करेन. अच्छा. त्यांनी ते ऐकलं, त्यांनी ते पुन्हा लिहून आणलं,
आणि मग पुन्हा मग जेव्हा ते आणलं तेव्हा मग आम्ही ते केलं आणखी मग ते ऑल इज हिस्ट्री. म्हणजे ऐकणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे. एखादा रायटर असतो की म्हणतो नाही, त्याला माझं म्हणजे अक्षरशः ना काय म्हणतात पूजा करा असं तो माझ्या मागे लागला होता, हात म्हणजे हात पकडून मागे लागला होता की बाई तुझ्या खेरीज हे मी कुणाला देऊच शकत नाही, तुझ्या खेरीज मी तुला देऊच शकत नाही, असं तो मला सारखं म्हणायचा. आणि मला सातारी ग्रामीणची मला चांगली सवय होती, पण ते कोकणी होतं ना, तर ते एक मला चांगलं चॅलेंज होतं. खूप मजा आली ते करताना. आणि बाकी नटही सगळे चांगले होते. मला तू बोलता बोलता जाणवलं की जेव्हा जयंत पवार सर तुझ्याकडे आले होते आणि तू त्यांना सजेशन दिले, तर इथे कुठेतरी NSDच्याही संस्कारांचा प्रश्नच नाही आहे, जिथे इन्स्टिट्यूट लेवलला क्राफ्ट तू जे बोलली स्टार्ट मिडल एंड आणि ते होतंय का, तो इम्पॅक्ट पडतोय का ऑडियन्सवर. तर बोलता बोलता हा हो, अरे प्रश्नच नाही. अगदी बरोबर आहे तुझं ऑब्झर्वेशन आहे. कारण आपण नाटक कशासाठी करतो हा एक बेसिक प्रश्न. तर आपल्याला एक काहीतरी सत्य लोकांपुढे पोहोचवायचं असतं, मांडायचं असतं आणि ते पोहोचवायचं असतं, त्यांच्या आत पोहोचवायचं असतं. तर काय पोहोचवायचं असतं की बघा ती कशी रडत होती, मग कसं शेवटी कसं पण आनंदी आनंद झाला सगळा. पण कशामुळे झालं, वाय, हा जो प्रश्न आहे, कशामुळे काय होतं, जगणं हे बरं वाईट कशामुळे होतं, याची एक जाण माणसाची वाढत जाते, नटाची सुद्धा वाढत जाते, बघणाराची सुद्धा वाढत जाते. हा नाटकाचा एक मोठा परिणाम आहे असं मला वाटतं. तर ती जाणीव अशी थोडंसं लहानपणापासून सेवादल कला पथकाचाही प्रभाव होता, घरच्यांचा प्रभाव होता आणि त्यामुळं पोषक वातावरण होतं. कधी कधी कसं विरोध वगैरे सहन करून लोकांना काही ना काही करावं लागतं, तसं माझं कधीच झालं नाही. आणि मी जरा आगाऊ टाईपची असल्यामुळे न ऐकता पण मला स्वतःला हवं ते करायचं, एखाद्याने सांगितलं हे नको करू तरी करायचं, असा माझा स्वभाव होता. त्यामुळे मला कधी प्रश्न नाही पडले. पण आमच्या घरात असं होतं, ओके तसं म्हणते का, जाऊ दे तिला करून एकदा येऊ देत, काय करून बघू दे, हा येईल माघारी परत, असं अशा टाईपचं. तर असं दोन्हीकडे छान वातावरण होतं. कॅरेक्टर प्रत्येक ऍक्टरची एक प्रोसेस असते कॅरेक्टर करण्याची. जसं तू बोलले की मी कोकण त्या जयंत सरांच्या आई सोबत राहिले, ऑब्झर्वेशन केलं, तशी तुझी एक प्रोसेस ठरली होती का ती बदलायची, ती कशी बदलायची? नाही, ती बदलते आणि स्पॉन्टेनियसली बदलते. म्हणजे एकदा आता एखादं नाटक तुमच्याकडे आलं आणि तुम्ही ते करणार असं तुम्ही मनाशी ठरवलंय का आपोआप तुम्ही आसपास बघायला लागता, कोण बरं मला असं दिसतंय, हा असं एक डोक्यात येतं. मग पुन्हा ठरवून त्या माणसाला भेटायचं किंवा उगीच त्याच्याशी गप्पा मारायच्या, असे काय काही प्रकार आपण करतो, आपोआपच करतो. यापेक्षा वेगळं. आणि मग तो माणूस त्या परिस्थितीमध्ये तसा का वागत गेला, ते इनएव्हिटेबल का झालं त्यासाठी, त्या माणसासाठी, त्याचा विचार म्हणजे एक बौद्धिक लेवलला एक तो विचार करायचा आणि शारीरिक आणि दिसण्याच्या लेवलवर काय काय करणं आवश्यक आहे. हा माणूस काही म्हणजे सारखी उगीच असं बरं असतं, हा म्हणजे काय नेमकं काहीतरी, हा सेल्फ कॉन्शियस आहे हा माणूस, कशामुळे असं करतो हा, अशा काहीतरी बारीक सारीक गोष्टी शोधायच्या. प्रत्येक कॅरेक्टरला मधलं काय आपल्याला सापडतंय ते बघायचं, त्याच्यामध्ये काय नेमकं खटकणारं काही आहे का, की हॅपी गो लकी नुसतं आहे, मोकळा आहे, तर तसा आहे तर तो कशामुळे तसा आहे, मग घरचं वातावरण तसं आहे का, असं सगळं आपोआपच. म्हणजे हे काय आपण आत्ता बोलून दाखवतोय म्हणून, प्रत्येक नटच हा विचार करत असतो, नॅचरली होत जातो. तू स्क्रीनवरही काम केलेलं आहे आणि नाटकातही. जेवढी मी तुझी स्क्रीनवरची नाटक तर मला बघायला नाही मिळाली, अधांतर मी युट्यूबवर बघितलेलं आहे. अच्छा. पण ते नाटक हे थिएटरला जाऊन जिवंत कला आहे, ती तसं बघता आलं पाहिजे. पण जेवढी मी तुझी कामं बघितली त्यामध्ये एक उत्स्फूर्तता आहे, स्पॉन्टेनिटी आहे. तर ते काय, त्यासाठी काय, कसं तू काय, ती मग मला उपजत मला मिळालेला गुण आहे असं मी म्हणेन. आणि प्लस मला त्याचं महत्व कळतं, हेही मी म्हणेन. मला काही असं ठरवून केलेलं लोकांना दिसू नये याची मला आपोआप, म्हणजे मी माझ्यात ते आहेच की मी हे असं बघा मी कसं नाट्य पूर्ण करून दाखवतोय
असं नकोच असतं मला, हे नाट्यपूर्ण नाहीये, हे खरं आहे असं म्हणून बघा, असाच माझा अप्रोच असतो. सो तो अप्रोच मला दॅट हेल्प्स मी. कारण खूप कलाकार जे आहेत जे खूप प्रॅक्टिस करतात, खूप प्रॅक्टिस, किंवा काही काहींना असं वाटतं की मला बघा, अरे मी कोण आहे, कॅरेक्टरला बघा ना. आणि जर मी कॅरेक्टरला जास्तीत जास्त चांगली दाखवू शकले तर मग माझं महत्व काही आहे. आणि काही कलाकारांचं असं पण असतं की ह्याच्यापेक्षा माझा अभिनय चांगला झाला पाहिजे, मला टाळ्या मिळाल्या पाहिजे. आता काशीनाथ घाणेकर, त्यांना काशीनाथ घाणेकरच दिसला पाहिजे सगळीकडे, असं त्यांच्याविषयी अशी टीका व्हायची, विच इज राईट. म्हणजे कुठलीही कॅरेक्टर करत असेल तरी तो काशीनाथ घाणेकरच दिसला पाहिजे, म्हणजे काय. कारण कुणाच तरी ती एका कॅरेक्टरची कथा आहे, त्याचे प्रॉब्लेम आहे. पण मग ते स्टारडम म्हणून जे बघतात आपल्या कामाकडे, त्या लोकांची अशी एक आतून ती गरज असते, ती त्यांची मानसिक गरज असते असं म्हणून आपण सोडून देऊ शकतो. कारण तो नट वाईट होता असं नाही खरं म्हणजे, पण तरी त्याच्यामध्ये ह्या काही लिमिटेशन्स होत्या. बरोबर. अजून महत्वाचा एक प्रश्न आहे माझा कॅरेक्टर करतानाचा, की कॅरेक्टर करताना 2 प्रकारचे कॅरेक्टर आपल्याला मिळतात, की एक कॅरेक्टर खूप जवळच असतं, अरे हा बघितलाय माणूस मी, किंवा ही व्यक्ती, ह्याचा स्वभाव हे जवळचीच आहे, किंवा हे माहिती आहे मला हे. आणि दुसरं जे कॅरेक्टर असतं की अरे ह्याचं काय करावं आता, ह्याला कसं निर्माण करावं. तर या दोघांबद्दलचे तुझे अनुभव ऐकायला. एक तर फॉर्च्युनेटली कुठल्याही कॅरेक्टर बद्दल मला असं वाटलं नाही की अरे मी काय करू, मी हा पाहिलंच नाही, असं झालं नाही. समभाव जी माझ्याकडे आली कॅरेक्टर ती मला बघण्यामध्ये आपोआप मी त्याच्यामध्ये जात राहील. म्हणजे असं कुठे प्रश्न नाही पडला अरे ही याची का वागते, अशी का वागतेची कारण शोधणं हेच तर ऍक्टिंगचं प्रोसेस असतं. कारण कशामुळे ती आत्ता असं बोलली, का बोलली असेल असं, तिच्या मनामध्ये काय चाललंय, हा अभ्यास आपोआप घडत जातो. तर तसं जिथं होत नाही तिथं मग काहीतरी बिनसतं. पण समहाऊ फॉर्च्युनेटली मे बी असं माझ्या कुठल्याही कॅरेक्टर बद्दल मला वाटत नाही की मला तिथं कळतच नव्हतं की मी काय करू. आय एम अनकम्फर्टेबल, इथं काय करू, या क्षणाचं मी काय करू मला कळत नाही, असं समहाऊ माझ्या बाबतीत झालं नाही कुठल्याच रोलच्या बाबतीत. कारण आपण मागे एक अंडरप्ले मनामध्ये तयार करत असतो की मी हे बोलतेय तेव्हा माझ्या मनात काय चाललंय, हे जेव्हा तुमचं तयार होतं तेव्हा तुमचे कॅरेक्टर जिवंत होते. मानसिकता म्हणजे तिला आत्ता असं वाटतं म्हणून ते असं बोलते. ही जी अंडरस्टडी असते ती अंडरस्टडी महत्वाची असते. म्हणजे मग ते, आणि शिवाय तुमचं नट म्हणून चांगलं असणं आवश्यकच असतं. कारण तुम्हाला अंडरस्टडी भले येत असेल पण तुम्ही नट म्हणून जर चांगले नसाल तर त्याचा काही उपयोग. तर हे कॉम्बिनेशन जेव्हा चांगलं जुळून येतं तेव्हा जिवंत होतं कॅरेक्टर. तुझं फिजिकली बदल नसतं पण ते एकदम असं ते निरखून बघितलं की हा हे बदल केलं ते कळतं. अनेक तुझे जे मी जेवढ्या फिल्म बघितल्या त्याच्यामध्ये सेम कॅरेक्टर करते कधीच नाही वाटलं की अरे हे प्रत्येक कॅरेक्टर वेगळं वाटलं. याचं कारण असं पण होतं की मी वेगवेगळ्या प्रकारची नाटकं केली. आता आत्मकथा म्हणून आम्ही नाटक करायचो डॉक्टरांबरोबर, त्यातला माझा रोल इतका वेगळा होता. शिकलेली ती बाई असते आणि तिचं डिवोर्स होऊन ते लांब राहत असतात दोघं असं, आणि उलट ह्याच्यातली बाई आधांतर मधली बाई, ह्याच्यामध्ये एवढा फरक आहे. एकतर कमी शिकलेली पोरबाळ सांभाळत असलेली अशी बाई, आणि त्याच्यामधली पूर्ण इंटेलेक्च्युअल स्तरावरती काम करणारी बाई. लँग्वेज कशी त्या कॅरेक्टरचं आयुष्य असेल त्याप्रमाणे बदलते. ह्याचं आधांतर आणि आत्मकथा ही दोन्ही उदाहरण आहेत. अगदी वेगळ्या वेगळ्या प्रकारचे दोन्ही कॅरेक्टर आहेत. नाटकाच्या फॉर्म नुसार, नाटकाच्या कॅरेक्टरच्या डेव्हलपमेंट नुसार बाकी सगळं ठरतं. चालणं, बोलणं, तिची हिस्ट्री, बॅक हिस्ट्री असते प्रत्येकाची, त्याप्रमाणे पण ठरतं. कधी कधी काय नेहमीच, म्हणजे कुठलंही कॅरेक्टर तुमची बॅक हिस्ट्री काय आहे त्याप्रमाणे तुम्ही आत्ता कसे आहात हे ठरत असतं. तू नाटक आणि सिनेमा पण केलेले आहेत, तर नाटकाची एक वेगळी प्रोसेस असते. नाटकाला एक पूर्ण खूप दिवस असतात, 1 महिना, 2 महिने, 3 महिने, वर्ष. सिनेमाला डायरेक्टर म्हणतो की ताई हे कॅरेक्टर आहे या शूटला. ह्यावेळेस तुझं काय प्रिपरेशन असतं? नाही, मग ते आधीच तुम्ही मेंटली एक विचारून घेता ना तुम्ही नॅचरली की काय
मग ते तिथपासून तयार होतं मनामध्ये की असं कॅरेक्टर आहे. मग ते एक मेंटल प्रिपरेशन झालं की डायलॉग डायलॉग झाले की मग आता हे डायलॉग हे कॅरेक्टर मनात तयार झालंय, ते कसं बोलेल असं. ते फक्त म्हणजे मला तर काय म्हणायचं की तेवढा इंटेलिजन्स पाहिजेच प्रत्येक ऍक्टरकडे की आता मी कुठल्या फॉर्मॅटमध्ये काम करतो, राईट, कुठल्या फॉर्मॅटमध्ये आणि कुठल्या सर्कमस्टन्सेस मध्ये हे कॅरेक्टर आता आहे. ते अशिक्षित आहे का सुशिक्षित आहे, प्रत्येक गोष्टीमुळे माणसाचं वागण्याची पद्धत बदलते. तर ते सगळं अगदी बेसिक आहे. बरोबर. आणि एकच आहे की बेसिक जरी असलं तरी एखादी कॅरेक्टरमध्ये त्याच्या आयुष्यात काहीतरी फार महत्वाचं काहीतरी घडून गेलंय आणि म्हणून त्याचं काहीतरी वागणं बदललंय, तर ते पुन्हा त्याचा वेगळा विचार करायला लागतो. म्हणजे म्हणून मानसिकदृष्ट्या त्याच्यावर काहीतरी मोठा फरक पडला हा विचार करायला लागतो. म्हणजे सगळी हिस्ट्री त्याची नीट समजून घेणं ही तर पहिली गोष्ट आहे. कुठलीही कॅरेक्टर तुम्ही करा. हो हो हो. पण नाटकाच्या वेळेस त्याला एक चांगला वेळ मिळतो प्रोसेस. हो, आणि सिनेमाच्या वेळेस तो वेळ तो आपला आपण करत बसावं, करणं सेल्फ स्टडी महत्वाचं. हो, राईट. आणि सेल्फ स्टडी बरोबर असं पण करावं लागतं की दिग्दर्शकाच्या मनात काय आहे, मला असं वाटतंय, त्याच्याशी एकदा बोललं पाहिजे, तर त्याच्याशी एक दोनदा बोलून घ्यायचं आणि मग त्याच्या डोक्यात काहीतरी तिसरंच आहे असं दिसलं की मग आपल्या ह्याच्यामधलं आपण ऍडजस्ट करायचं. हे सगळं सिनेमाच्या बाबतीत करावं लागतं आपल्याला. पण सिनेमामध्ये तुमच्या नट म्हणून एक दर्जा गृहीत धरलेला असतो आणि हे काय तुझं कॅरेक्टर हे तू करायचं, ज्या अर्थी तुला निवडलंय त्या अर्थी तुझा दर्जा इथे ठरलेला आहे. आता ते करत असताना माझ्या डोक्यात ती अशी दिसते मला, पण दिग्दर्शकाला ती तशीच दिसतेय का हे एकदा बोलून बघावं लागतं, क्लॅरिफाय करावं लागतं आणि मग पुढे जावं लागतं. अंदाज नाटकाच्या प्रोसेसमध्ये दिसत असतं काय करतोय. एक्झॅक्टली, रिहर्सल मध्ये दिसतं. इथे ते ठरवून घ्यायला लागतं. डायरेक्ट शूटवरच भेटणार आपण, त्याच्यामुळे हे ऍक्टरचं कर्तव्य आहे की जायच्या आधी ते बोलून अगदी त्याच्याशी बोलून त्याला कशी दिसते ती कॅरेक्टर ते समजून घेऊन त्याप्रमाणे तयार करणं. ताई, डिरेक्टर बद्दलचा प्रश्न आहे की वेगवेगळ्या डिरेक्टर सोबत वेगवेगळ्या डिरेक्टरची प्रोसेस असते. त्यांचे एक बिलीव्ह पण असतात की मी ह्या प्रकारे नाटक बसवेल, मी अशा प्रकारचं नाटक बसवतो. तर तू कसं त्यांच्यासोबत फ्लेक्झिबली मॅच करून घेते? किंवा नाही, मी फारशी मॅच करतच नाही सांगू का. त्यामुळे मी खूप कमी काम केलंय. त्याचं कारण सुद्धा असं आहे की मला माणूस म्हणून जी लोक पटतात पटकन आणि मला वाटतं यांचं माझं जमू शकेल अशा लोकांबरोबर मी काम करते. आणि फॉर्च्युनेटली ते सगळे आजपर्यंत तरी माझं काय म्हणायचं अंदाज चुकलेला नाही. तेंडुलकरांची नाटकं मी केली, कारण तेंडुलकर एकतर माझे सिनियर मित्र म्हणायला पाहिजे आणि त्यांनाही माझ्याविषयी नट म्हणून खूप प्रेम होतं. त्यामुळे त्यांच्या नाटकाला मी नाही कशी म्हणणार असं होतं. तर आणि सगळे चांगली नाटकं चालली माझ्याकडे, म्हणजे खरंच माझं भाग्यच आहे. हा प्रश्न आहे की एखादा चांगला नट होण्यासाठी काय महत्वाचं आहे आपण, कारण आपल्या डोक्यात एक विजन असतं की मला ह्या प्रकारचा नट व्हायचंय, नटी व्हायची किंवा अभिनय करायचा आहे. तर तुझं काय तुझं काय मत आहे याच्यावर? मला असं वाटायचं की मानसिक माणसाच्या मनाचे व्यवहार कसे चालतात त्याचं चांगलं आकलन त्याला होतं. ही पहिली बेसिक गोष्ट आहे. मग नंतर त्याचं रिप्रोडक्शन करणं ही पुढची गोष्ट आहे. म्हणजे मग एखाद्याला कळतं बुवा आहे असं आहे, म्हणजे त्याला करून दाखवता येईलच असं नाही. तर त्याची पुढची गोष्ट ही नाटकाची कला तिथपासून सुरू होते. पण पहिली बेसिक गोष्ट ही आहे, माणूस म्हणून तुम्हाला माणूस जातीचं आकलन किती आहे, की अमुक अमुक परिस्थितीमध्ये माणूस असा असा वागला, त्याने खून केला अमक्याचा, तमक्याला पिस्तूल घातली, तमक्याला मिठी मारली, हे सगळं त्यांनी का केलं हे माणूस म्हणून मला इथे कळतंय का नाही, त्याच्या मागे काय आहे हे महत्वाचं ठरतं. ऍट द सेम टाइम टेक्निकल तुमचं शरीर किती फ्लेक्झिबल आहे हेही महत्वाचं आहे. बरोबर. म्हणजे माझ्या मनात खूप येते असं करावं तसं करावं, पण माझ्या शरीराला ते करता येत नसेल. आता उदाहरणार्थ माझी उंची कमी असल्यामुळे कितीतरी रोल्स मला करता आलेच नाही. तुझी असं होतं का की मला हे रोल करायची इच्छा होती? हो, असं काही मला स्कूलमध्ये मला वाटायचं ना. अच्छा, मी थोडी 1-2 इंच आणखी उंच झालं असतं, पण तरी मला चांगलेच रोल्स मिळाले. म्हणजे बाकी असं काही झालं नाही की
ते नाही मिळालं म्हणून मला मग ते माझं वाटणं हळूहळू कमी होत गेलं की कुठलाही रोल तितकाच प्रेम करण्यासारखा असतो हे मला. माणसंही माणसंच असतं शेवटी, उंच काय किंवा कमी उंच काय, आणि त्यातला माणूस पण समोर आणणं लोकांच्या हे आपलं काम आहे. सो फाईन, गुड इनफ. मुलगी ठरवते की मला अभिनय क्षेत्रामध्ये जायचंय. आपलं नाटक ही अशी फील्ड आहे ज्याचे दौरे कुठेही असतात, नाटक कधीही असतं, कितीतरी महिना आपण घराच्या बाहेर असतो. तर त्यावेळेस तुझं मुलगी म्हणून तुला काही प्रॉब्लेम आले आणि किंवा ते तू सॉल्व्ह कसे केले? फॉर्च्युनेटली असा कुठलाही प्रॉब्लेम मला आला नाही. याचं कारण असं की आमची कुटुंब ही राष्ट्रसेवा दलाशी जोडलेली होती. राष्ट्रसेवा दलाचं मोठं कलापथक होतं. फॅमिलीचा कुठे अडसर होणं हा मुद्दाच नव्हता. आमची फॅमिलीच त्याच्यामध्ये बुडलेली होती. म्हणजे माझे आई वडील यांचं सुद्धा एकतर लव्ह मॅरेजच होतं आणि त्यामुळे एक मोकळं वातावरण होतं. आपल्याला हवं तसं करावं असं वाटणारी गोष्ट आपण करायची. जर ती आपण नीट काय म्हणायचं त्याचं एक्सप्लेनेशन देऊ शकलो होतं, जस्टिफिकेशन देऊ शकलो होतं. नाही देऊ शकलो तर मग नका करू. आता का करायचं तुला नाटक सिनेमा? अरे ते आहे माझ्यामध्ये, तो गुण माझ्यामध्ये आहे, ते कलागुण आहेत असं मला वाटतं म्हणून मला करायचं. असं उत्तर मला देता आलं पाहिजे आणि ते प्रूव्ह करता आलं पाहिजे. तर असं सगळं एक छान कूल वातावरण आमच्या घरामध्ये होतं. प्रत्येकाला त्याचं आवडीची गोष्ट करण्याचं स्वातंत्र्य होतं. ही एक मोठी भाग्याची गोष्ट. आणि ताई अजून एक प्रश्न आहे की आपण जसं तुला मी मध्येही विचारलं होतं की अनेक माणसांचा आपल्या आयुष्यावर परिणाम पडत असतो, त्यांच्याकडनं आपण काही गुण घेत असतो आणि आपलं व्यक्तिमत्व विकसित करत असतो. तर असे व्यक्ती आहेत का ज्यांना तुला थँक्यू म्हणायचं वाटतं की अरे ह्या व्यक्तींमुळे मी आज इथे किंवा ह्या पॉइंटला आहे? अरे नुसतं थँक्यू म्हणून काय होणार नाही. थँक्यू तर 1000 जण असेल, पण ज्यांच्यासाठी म्हणजे ज्यांचे मी उल्लेखही केले आता बोलता बोलता, पण माझी एक तर माझे आई वडील स्वतः आणि माझी पारशी काकू होती, आबाबेन सांगितलं मी. तिचं तर खूप म्हणजे माझ्यावर खूप मोठे उपकार वगैरे मी म्हणणार नाही, कारण आम्ही एका घरातनंच आलेलो होतो आणि तिच्या मुलीसारखंच त्यांनी मला वाढवलं. मला पुढे माझं काय माझ्यामध्ये जे काही गुण आहेत त्यांनी पारखून मला तिकडे जाण्याची संधी दिली, ती स्वतः. आणि खाडीलकर संपूर्ण फॅमिलीच म्हणजे माझ्या आईच्या माहेरची, तिथं काय नाटककारच होते त्यांच्याकडे. त्यामुळे असे घरचे सगळेच मंडळी खूप आधुनिक विचारांची होती. त्यामुळे मला कुठलंही माझं काही करण्यामध्ये कधी अडचण आली नाही, उलट प्रोत्साहनच मिळत गेलं. हा एक फार मोठा, कारण त्या काळामध्ये इतकं इझिली हे घडत नव्हतं. त्यामुळे मी भाग्यवान आहे असं म्हणते. आणि कधी कधी कसं असतं की हे सगळं स्वातंत्र्य मिळत असतं, परंतु तुमच्याकडेच काही इल्ले असतं. तर मग पण देवाने मला काही गुण देऊन पाठवलं. गुण म्हणजे काय हे आपल्यालाच कळू शकतं. जे कलेमध्ये असतात त्यांनाच कळतं कलागुण म्हणजे काय असतं. मजा आली मला. येस. आणि अजून एक जे माझ्यासारखे जे तरुण पिढी आहे, जे तुमच्यासारख्या व्यक्तींना बघून इन्स्पायर होते या फील्डमध्ये, त्यांनी तुमच्यासारखं काम करण्याची इच्छा आम्हाला असते. त्यांना काही तुला असं वाटतं त्यांना काही गायडन्स किंवा काही? त्यांच्यासाठी आता गायडन्सची खूप गरज राहिली शिल्लक असं मला वाटत नाही, कारण खूप त्याच्यानंतर चांगले बदल होत गेले. म्हणजे असं नाही की पुन्हा सगळं अधोगती होत चालली आहे. काही ठिकाणी काय व्हायचं ते चालू असतं, तर त्यांचं पूर्वी चालू होतं, आत्ताही चालू आहे. आता ज्यांना तुमच्यासारख्या ज्यांना ऑलरेडी एक दृष्टिकोन प्राप्त झालाय की मला नाटक करायचं आणि नाटक करण्यामधनं मला अमुक प्रकारचा आनंद मिळतो, एक आत्मिक, एक साहित्यिक आणि एक कला म्हणून वैचारिक असा आनंद मला मिळतो, हे ज्याला कळलेलं ऑलरेडी त्याला मिळालंय. आता फक्त पुढे संधी मिळण्याची गरज आहे आणि ती तुम्हा सर्वांना भरपूर संधी मिळू देत आणि तुमचं काही छान बघण्याची संधी मला मिळू देत. थँक्यू. आणि मला पण खूप गप्पा मारायला मजा आली. थँक्यू सो मच. थँक्यू. Subscribe for more content.